आताची दृश्य आहेत। या ठिकाणच्या ज्या महिला पोलीस अधिकारी आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि पाण्याच्या टाकीवरती वरती जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत। आपण देखील एक अपडेट तिथपर्यंत पोहोचून या ठिकाणी की अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय आणि प्रत्येक अपडेट ही आपल्यापर्यंत देण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय। या ठिकाणी पोलीस प्रशासन या ठिकाणी वरती जाऊन समजूत काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत। या ठिकाणी महिला पोलीस अधिकारी आहेत, पुन्हा एकदा वरती जाऊन ग्रामस्थांसोबत या ठिकाणी संवाद साधण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत। आपण पाहतोय आताची या घडीची ही सगळी लाईव्ह दृश्य आहेत आणि आपण पाहतोय या ठिकाणी पोलीस आणि गावकरी आहेत। पोलीस आता वरती चाललेले आहेत, नेमकं पुढे काय घडतंय हे पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि पोलीस अधिकारी या ठिकाणी वरती चाललेले आहेत। पाण्याच्या टाकीवरती पोलीस अधिकारी या ठिकाणी चाललेले आहेत, महिला पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी पाण्याच्या टाकीवरती वरती चाललेले आहेत। इथली आता मस्साजोगमधली ही लाईव्ह दृश्य आहेत, संपूर्ण गाव एकत्रित आलेले आहे आणि या सगळ्या पोलीस अधिकारी आहेत ते वरती जाऊन त्या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि अशा पद्धतीने आता आंदोलक आणि पोलीस या ठिकाणी एकत्रितपणे आलेले आहेत आणि पोलीस आता उशिरा का होईना परंतु या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पोलीस आता काय करतात हे पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि पोलिसांना यश मिळतं का आंदोलकांना खाली घेण्यासाठी हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। पोलीस वारंवार या ठिकाणी प्रयत्न करतायत वरती जाण्याचा, परंतु पोलिसांना मात्र वरपर्यंत पोहोचता येत नाही। आत्ताची ही सगळी लाईव्ह दृश्य आपण आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल वरून या ठिकाणी पाहतोय। महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्रित आलेले आहेत आणि वाल्मी कराडला फाशी झाली पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा या ठिकाणी आंदोलकांकडून त्या ठिकाणी करण्यात येत आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय हे पोलीस अधिकारी कर्मचारी वरती पाण्याच्या टाकीवरती या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पोलीस कशा पद्धतीने आता आंदोलकांना या ठिकाणी खाली घेतात हे पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे। प्रत्येक अपडेट लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय। मित्रांनो, प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम करतोय। या ठिकाणी साड्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने या ठिकाणी कशासाठी तर या ठिकाणी जर या ठिकाणी पोलिसांनी कुठल्याही प्रकारच्या जाळ्या आणलेल्या नाहीत आणि जर एखाद्या आंदोलकाने या ठिकाणी उडी जर खाली घेतली तर कुठल्याही प्रकारची बाधा होऊ नये म्हणून या ठिकाणी ग्रामस्थांनी आंदोलकांचा बचाव व्हावा, या ठिकाणी काही अपघात होऊ नये यासाठी सगळी काळजी या ठिकाणी घेतली जात आहे आणि अशा प्रकारचं उपोषण या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी जे आंदोलक आहेत ते पाण्याच्या टाकीवरून या ठिकाणी खाली उडी टाकू शकतात, त्यामुळं अशा पद्धतीच्या या ठिकाणी झोळ्या करण्यात आलेल्या, साडीच्या झोळ्या करण्यात आलेल्या आहेत आणि कसल्याही प्रकारचा धोका पोहोचू नये याच्यासाठी स्वतः ग्रामस्थ या ठिकाणी काळजी घेत आहेत। पोलीस त्या ठिकाणी वरती गेलेले आहेत, काही या ठिकाणी काही जाळी आणलेली नाही, पोलिसांनी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी काही आणलेलं नाही, पोलीस कुठल्याही तयारीने आलेले नाहीत आणि या ठिकाणी जर कोणी एखाद्या आंदोलकाने उडी टाकली तर त्या ठिकाणी कुठलाही घातपात होऊ नये यासाठी अशा पद्धतीने या सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी एकत्रित आलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय आताची या घडीची सगळी लाईव्ह दृश्य। संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील हे या ठिकाणी आलेले आहेत आणि ते स्वतः या ठिकाणी पाहणी करतायत सगळ्या या परिस्थितीची। या ठिकाणी आंदोलकांना कसल्याही प्रकारचं काही होऊ नये, घडू नये याच्यासाठी स्वतः या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि स्वतः ते या ठिकाणी वरती जाण्याचा प्रयत्न करतायत आणि आंदोलकांशी या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्याकडून या ठिकाणी होणार आहे आणि कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये। एखाद्या आंदोलकाने जर चुकून उडी टाकली खाली तर त्या ठिकाणी त्यांना धोका होऊ नये, त्यांच्या जीविताला काही धोका होऊ नये यासाठी हे सगळे प्रयत्न करतायत। पोलिसांनी कुठल्याही प्रकारच्या जाळ्या आणलेल्या नाहीत किंवा आंदोलकांनी उडी टाकली तर पोलिसांकडे कुठल्याही प्रकारची यंत्रणा नाही, म्हणून ग्रामस्थांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये म्हणून अशा प्रकारची काळजी या ठिकाणी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि अतिशय आक्रोश या ठिकाणी व्यक्त केला जातोय। ग्रामस्थांकडून प्रचंड आक्रोश या ठिकाणी व्यक्त केला जातोय आणि या ठिकाणी ग्रामस्थ महिलांनी या ठिकाणी अशा प्रकारच्या झोळ्या त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत जेणेकरून जर एखाद्या आंदोलकांनी उडी घेतली तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काही आंदोलकांना काही होऊ नये म्हणून या ठिकाणी या सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी आंदोलन करतायत आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या साड्यांची जाळी या ठिकाणी केलेली आहे। संतोष अण्णा देशमुख यांची मुलगी सुद्धा या आंदोलनामध्ये आपल्याला सहभागी झालेली पाहायला मिळते
आणि हे सगळे या ठिकाणी आपण पाहतोय आत्ताची सगळी दृश्य आहेत आणि या ठिकाणी या मस्साजोग मधली ही सगळी लाईव्ह दृश्य आपण थेट पाहतोय। अशा प्रकारे या ठिकाणी या सगळ्या महिला भगिनी आणि आंदोलकांनी जर त्या ठिकाणी वरून धिक्कार असो या सरकारचा धिक्कार असो अशा प्रकारच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत, सरकारचा धिक्कार केला जातोय आणि एखाद्या आंदोलकाने जर चुकून त्या ठिकाणी उडी खाली घेतली तर काही घडू नये अशा प्रकारची काळजी या ठिकाणी घेतली जात आहे आणि आंदोलक या ठिकाणी आलेले आपण पाहतोय। प्रत्येक क्षणाची ही अपडेट या ठिकाणी प्रत्येक लाईव्ह अपडेट या ठिकाणी पाहतोय आणि ह्या जाळ्या देखील या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत जेणेकरून काही या ठिकाणी धोका पोहोचू नये याची काळजी या ठिकाणी घेतली जाते। पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत परंतु कुठल्याही प्रकारची काळजी या ठिकाणी पोलिसांकडून घेतली जात नाही आणि त्यामुळेच या ठिकाणी गावातल्या बांधवांना काही होऊ नये धोका पोहोचू नये याच्यासाठी ह्या जाळ्या या ठिकाणी बनवलेल्या आहेत। मित्रांनो जर आपण लाईव्ह बघत असाल तर या ठिकाणी या पोलिसांकडे जाळी नाही काय काय साडीचा वापर केलेला आहे साडीचा कशासाठी नापक आहे महाराष्ट्र शासन कारण इथं जाळी सुद्धा नाही पोलिसांकडे जाळी नाही सरकार हे निर्दयी आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहतोय स्वतः या ठिकाणी आपण पाहतोय बाजूला धनंजय देशमुख हे आक्रमक पावित्र्यामध्ये आहेत। धनंजय देशमुख त्या ठिकाणी वरती उभे राहिलेले आहेत, पोलिसांना खाली जा म्हणतायत आणि दोन मुलांनी त्यांना पकडलेला आहे। स्वतः जरांगे पाटील त्यांच्याशी फोनवरून बोलतायत। एक मिनिट थोडं बाजूला थोडं बाजूला या ठिकाणी स्वतः मनोज दादा त्यांना खाली येण्यासाठी विनंती करतायत। आपण पाहतोय मनोज दादा त्या ठिकाणी धनंजय भाऊला या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत। माझं नाही ऐकायचं तुम्हाला कॉलर नका लो हातच धरा मैं आपको आपको सब समझाऊंगा मैं आपको ऑफिस में भी समझाएगा आप आओ तो सही आप आओ सही आप कहो तो मैं ऊपर आता हूँ मैं आओ तो सही पोलिसांच्या समोर धरा मैं समझाता हूँ आपको तिला नका जाऊन देऊ वर जाऊ नका महिलावर तिला नका जाऊन देऊ वर आप एक बार नीचे जाऊ नका देऊ एक मिनिट हा मी बोलतो सर ऐका रे त्याच्याकडे धनुबाईकडे फोन द्या धनुबाईकडे फोन द्या आहे त्यांच्याकडे त्यांच्याच हातात खालचा कोण काय माझं नाही ऐकायचं तुम्हाला मग तुम्ही खाली या काय करता येईल ते करू आपण एसपी साहेबांनी तुम्हाला जे पाहिजे दिवसभरात करून देऊ दिवसभरात सगळं करून देतो एसपी साहेबांना ऐका सरकारचं पण प्रतिनिधी तुम्ही खाली या इथं बसून करून घेऊ सगळं करून घेऊ म्हणते एसपी साहेब या खाली तुम्ही खाली करून घेऊ म्हणले तर पुरा वर जा नाही ऐकलं वर जा बस का आता बस का आणि या खाली 1 मिनिटाच्यात खाली माझं नाही ऐकायचं तुम्हाला 1 मिनिटात खाली या आता नका थांबू ते सगळं करून देतो म्हणजे नाही गेल्यावर पुन्हा वर जा साहेब तुम्ही नाही केलं ते पुन्हा वर दे या खाली या म्हणते ते या सगळं करून देत अरे माझं नाही ऐकायचं तुम्हाला एसपी साहेब चूक नाही ना हे मान्य आहे तुम्हाला मग तुम्ही खाली या ते सगळं करून देत ऐका माझं ऐका एक मिनिट माझा एक मिनिट ऐका फक्त माझ्या हातून विनंती तुम्हाला एसपी साहेबांनी सांगितलं सीआयडीचे अधिकारी बोलवतो SITचे बोलवतो ते सगळे बोलवतो सरकारचं पण प्रतिनिधी बोलवतो तुमचं जे असेल ते सगळं मान्य करतो स्वतः एसपी साहेब म्हणले तर मीडिया समोर बोलतायत ना तुम्ही खाली नाही केलं पुन्हा जा बस का माझा शब्द ऐका 1 मिनिटात खाली आहे वय आली इथं तुम्हाला सांगतो समजून घ्या लेकरू येते माझा शब्द नाही ऐकायचा तुम्हाला आणि या खाली 1 मिनिट लागून देऊ नका या लगेच
तुम्हाला त्यांच्याकडे एस पी साहेबाकडे फोन देतो लगेच ऐकतोय तुम्ही त्यांना खाली घेण्यासाठी ते लोक बोलून घ्या कोण कोण पाहिजे त्यांचं म्हणणं माझं ऐकून घेत नाही एस पी साहेब ऐकून घेत नाही असंही म्हणणं आहे त्यांचं पण काय माहिती दिली जात नाही सोसायटीतून देत नाही CID-तून देत नाही सरकारनं सांगितलं होतं आम्ही 302 मध्ये घेऊ कल्याणीमधले पण येतो तर आता एस पी साहेबांनी शब्द दिलाय ना आता मी सरकार प्रतिनिधी कोण बोलवतो सरकार तपास यंत्रणा काम करत नाही काम करतायत आरोप अटक करत नाहीत करतायत तर सरकार त्या मोठ्यामध्ये घेत नाही 302 मध्ये घेत नाही त्यांना माहिती दिली जात नाही का दिली जात नाही आता एस पी साहेबांच्या त्यावरती त्यांना विनंती यार यायला माणूस महत्वाचा रे गाडी फायर ब्रिगेड काय करत फायर ब्रिगेड ठिकाणी आपण बघतोय की फायर ब्रिगेडची गाडी मागवली आहे कारण पाहता फायर ज्या पाण्याच्या टाकीवरती धनंजय देशमुख आणि काही तरुण बसलेले आहेत तिथली शिडी काढून घेण्यात आली आहे त्यामुळे रोड जाण्याचे सगळे मार्ग बंद आहेत अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने आता या ठिकाणी आपण बघतोय फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणी आता थोड्याशा हालचाली वाढलेल्या आहेत धनंजय देशमुख मात्र या ठिकाणी अजून खाली आलेले नाही आणि त्यामुळे चिंतेचं वातावरण या ठिकाणी आहे मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी आलेले आहेत दादांनी वारंवार या ठिकाणी धनंजय देशमुख यांना खाली येण्यासाठी विनंती केलेली आहे आणि या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत मनोजदादांचे हे सगळे आंदोलक खाली हवेत सरकारचे प्रतिनिधी मात्र ठोसपणे इथं कोणी आलेले नाही परंतु संघर्ष होते मनोजदादा जरांगे पाटील हे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण पाहतोय इथली ही सगळी जी लाईव्ह दृश्य आहेत ती आपण या ठिकाणी पाहतोय त्या टाकीवरती पाण्याच्या टाकीवरती लोक चढलेले आहेत मनोजदादा जरांगे पाटील हे स्वतः सगळ्यांना खाली येण्यासाठी या ठिकाणी विनंती करतायत आणि सगळ्यांनी या ठिकाणी खाली यावं अशा प्रकारची विनंती मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी करतायत आणि धनंजय देशमुख या ठिकाणी आपण पाहतोय की आताची ह्या घडीची सगळी लाईव्ह दृश्य आहेत स्वतः मनोजदादा जरांगे पाटील यांना हात जोडून विनंती करतायत तुम्ही खाली या अशा प्रकारची मागणी स्वतः मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी करतायत धनुभाऊ तुम्ही खाली या धनंजय देशमुख साहेब तुम्ही खाली या असं आव्हान जरांगे पाटील यांनी या ठिकाणी केलेलं आहे सरकारच्या विरोधात अतिशय तीव्र आक्रोश या ठिकाणी व्यक्त केला जातोय मस्साजोग मधली ही सगळी दृश्य आपण पाहतोय पोलीस प्रशासनाचा धिक्कार असो अशा प्रकारच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि इथली ही जी सगळी जी लाईव्ह दृश्य आहेत ती आपण या ठिकाणी पाहतोय थेट आपण मस्साजोग मधून या ठिकाणी लाईव्ह आहोत आणि प्रत्येक अपडेट या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात आहे स्वतः संघर्ष होते मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि जर आपण बघितलं तर संतोष अण्णा देशमुख यांची मुलगी जी ती पाण्याच्या टाकीवरती गेलेली आहे वैभवी देशमुख ही देखील पाण्याच्या टाकीवरती त्या ठिकाणी वरती चढलेली आहे आणि त्यामुळं निश्चितपणे देशमुख कुटुंबियांच्या जीवाला या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे पोलिसांकडून मात्र कुठल्याही प्रकारचं ठोस अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी नसल्यामुळं या ठिकाणी आपण पाहतोय की जे आंदोलक आहेत जर कुणी चुकून उडी मारली तर खाली त्याच्यासाठी अशा प्रकारे साडीची जाळी तयार करण्यात आलेली आहे आणि ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळत आहेत अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी ग्रामस्थांकडून या ठिकाणी केलं जात आहे आणि मनोजदादा जरांगे पाटील हे वारंवार हात जोडून त्या ठिकाणी विनंती करतात आंदोलकांना तुम्ही खाली या आपण SP साहेबांसोबत बोलू प्रशासनासोबत बोलू आणि त्यातून मार्ग काढू अशा प्रकारचं त्या ठिकाणी जरांगे पाटील स्वतः या ठिकाणी आलेले आहेत आणि हा सगळा आक्रोश त्या ठिकाणी स्वतः जरांगे पाटील त्या ठिकाणी पाहतायत सरकार मात्र या ठिकाणी येत नाही सरकारचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले नाहीत पोलीस प्रशासनातले काही अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत परंतु स्वतः SP साहेब ज्यांनी 10 दिवसामध्ये आरोपींना अटक करू असं म्हटलं होतं ते SP साहेब सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळत नाहीत त्याचप्रमाणे सरकारचे जबाबदार प्रतिनिधी सुद्धा कोणी आलेले नाहीत इतकं भयंकर अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे
परंतु या ठिकाणी ह्या आंदोलकांना रोखण्यासाठी कुठल्याही प्रकारचं त्यांची व्यवस्था करण्यासाठी पोलीस प्रशासन मुर्दाबाद अशा प्रकारच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि आरोपींना फाशी झाली पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या या ठिकाणी केल्या जात आहेत. आपण पाहतोय प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय आणि आत्ताची या घडीची सगळी लाईव्ह दृश्य आहेत. स्वतः संघर्ष होते मनोजदादा जरांगे पाटील हे स्वतः या ठिकाणी आहेत आणि पोलिसांच्या हालचाली जरी फक्त वाढलेले दिसत असले तरी ठोस मात्र कारवाई या ठिकाणी पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. संघर्ष होते मनोजदादा जरांगे पाटील पुन्हा एकदा फोनवरून या ठिकाणी धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधतायत, बोलतायत, परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारची ठोस मात्र भूमिका या ठिकाणी घेतली जात नाहीये. मित्रांनो, हे लाईव्ह तुम्ही कुठून पाहताय कमेंट्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण सरकारपर्यंत मसाजोगकारांचा आवाज पोहोचला पाहिजे. कारण सकाळपासून या सगळ्या हालचाली इथे सुरू आहेत आणि अशा प्रकारचं एक उपोषण या ठिकाणी सुरू आहे. मस्साजोगमध्ये हे सगळे या ठिकाणी मस्साजोगचे सगळे गावकरी या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. मनोजदादा जरांगे पाटील वारंवार त्या ठिकाणी धनंजय दादांना खाली येण्यासाठी विनंती करतायत, परंतु त्या ठिकाणी धनंजयजी मात्र खाली येत नाहीत. या ठिकाणी आपण पाहतोय आंदोलक जे आहेत ते अतिशय आक्रमक झालेले आहेत आणि स्वतः जरांगे पाटील या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. हे लाईव्ह बांधवानं तुम्ही कुठून पाहताय. या मस्साजोगच्या महिला भगिनी सुद्धा इथं आलेल्या आहेत आणि पोलीस अधीक्षक जे आहेत ते अजून या घटनास्थळी आलेले नाहीत. बाकी इतर पोलीस अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की SP साहेबांनी इथे यावं अशा प्रकारची मागणी ग्रामस्थ या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तुळजापूरमधून काही बांधव बघतायत. परभणी, हिंगोली, पुणे, MH25, नाशिक, कोपरगाव, कल्याण, बीड राज्याच्या या ठिकाणी बांगड्या फेकून मारलेल्या आहेत. महिलांनी बांगड्या फेकून मारलेल्या आहेत. महिलांनी या ठिकाणी बांगड्या फेकून मारलेल्या आहेत. महिलांनी पोलिसांच्या दिशेने बांगड्या फेकून मारलेल्या आहेत. या ठिकाणी आत्ताची दृश्य आहेत. पोलिसांच्या अंगावरती महिलांनी बांगड्या फेकून मारलेल्या आहेत. बांगड्या पोलिसांच्या अंगावरती या ठिकाणी महिलांनी फेकलेल्या आहेत. या ठिकाणी आता इथून पोलीस अधिकारी काढता पाय घेऊ लागलेले आहेत. या ठिकाणची परिस्थिती या ठिकाणी गंभीर बनत चाललेली आहे. पोलिसांच्या दिशेने महिलांनी बांगड्या फेकलेल्या आहेत. या ठिकाणी आत्ताची अपडेट आहे. महिलांनी पोलिसांच्या दिशेने बांगड्या फेकलेल्या आहेत. पोलिसांच्या दिशेने महिलांनी बांगड्या फेकलेल्या आहेत. प्रकरण अतिशय गंभीर बनत चाललेलं आहे. सरकारने ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे आणि या घटनेतला जो आरोपी आहे जो त्याला अटक झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी ग्रामस्थांकडून होत आहे. प्रत्येक क्षणाची लाईव्ह अपडेट या ठिकाणी आपण पाहतोय. महिला भगिनींचा आक्रोश हा तीव्र आहे आणि पोलीस आता त्या ठिकाणी बाजूला सरकलेले आहेत. त्या ठिकाणी महिलांनी पोलिसांच्या दिशेने बांगड्या फेकून मारलेल्या आहेत. हा आक्रोश आहे मस्साजोगकरांचा. अत्यंत हा आक्रोश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. महिलांनी या ठिकाणी पोलिसांच्या दिशेने बांगड्या फेकून मारलेल्या आहेत. अर्थातच सरकारचा एक प्रकारे हा निषेध केलेला आहे आणि आता पोलिसांनी कशा पद्धतीने काढता पाय घेतलेला आहे. पलीकडे पोलीस निघालेले आहेत. तिथून ज्या या ठिकाणी सगळ्यांना शांत राहण्याचं आवाहन स्वतः मनोजदादा जरांगे पाटील करतायत, परंतु या ठिकाणी पोलिसांनी मात्र काढता पाय घेतलेला आहे. जे अधिकारी आहेत त्यांनी मात्र आता तिथून काढता पाय घेतलेला आहे. ते पलीकडे निघालेले आहेत, हळूहळू चाललेले आहेत. ते नेमकं पुढे काय करतात हे पाहणं त्या ठिकाणी आता गरजेचं आहे, कारण या ठिकाणी महिलांचा आक्रोश हा अतिशय तीव्र झालेला आहे. स्वतः मनोजदादा जरांगे पाटील मीडियाच्या बांधवाशी संवाद साधतायत. या ठिकाणी ग्रामस्थांच्या भावना मात्र अतिशय तीव्र स्वरूपाच्या आहेत. ए दादू या ठिकाणी आपण बघतोय मनोजदादा जरांगे पाटील, स्वतः मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी आंदोलकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. खरंच हे सरकार निष्क्रिय आहे का अशा प्रकारचा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. सरकार हे निष्क्रिय आहे का अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारच्या कॉमेंट्स या ठिकाणी नागरिकांच्या मधून येत आहेत आणि या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील धनंजय देशमुख यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत. आपण बघतोय वरती धनंजय देशमुख आहेत. आपल्याला ज्यांना दिसत आहेत त्यांनी कमेंट्समध्ये सांगा दिसत आहेत म्हणून. या ठिकाणी स्वतः धनंजय देशमुख हे
मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत संवाद साधतायत. 2 मुलांनी त्यांना पकडून ठेवलेलं आहे आणि स्वतः या ठिकाणी धनंजय देशमुख या ठिकाणी टाकीवरती चढलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते वरती आहेत आणि इथे खाली जाळी नाही. आंदोलक वरती चढलेले आहेत, तिथं जाळी नाही, त्यामुळं महिला भगिनींनी साड्यांची या ठिकाणी जाळी तयार केलेली आहे. या आंदोलनाची काल इशारा दिलेला असताना सुद्धा गंभीरपणे पोलिसांनी दखल घेतलेली दिसत नाही. हे संपूर्ण गावकरी आंदोलन या ठिकाणी सगळे आंदोलक आहेत आणि इथे स्वतः मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी जी शिडी या ठिकाणी गायब झालेली आहे, ज्या टाकीवर चढल्यानंतर शिडी इथली गायब झालेली, ती शिडी घेऊन येण्यासाठी मनोजदादांनी त्यांना सांगितलंय काही करा, परंतु या ठिकाणी आंदोलकांना सुरक्षितपणे खाली घ्या असं आव्हान मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलंय. आणि पोलीस प्रशासनाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं जरांगे पाटील इथं असल्यामुळं थोडंसं टेन्शन पोलिसांचं कमी आहे, कारण मनोजदादांच्या आग्रहाखातर हे आंदोलक खाली येऊ शकतात, परंतु पोलिसांच्या बस की बात नव्हती. त्या ठिकाणी अशा प्रकारचं एक तीव्र आंदोलन या ठिकाणी सुरू आहे मस्साजोगमध्ये. मस्साजोगमधली ही सगळी लाईव्ह दृश्य आहेत. बांधवांनो, हे लाईव्ह तुम्ही कुठून पाहताय कमेंट्समध्ये लिहा. जवळजवळ 2000 बांधव लाईव्ह पाहतायत. प्रत्येकाने हा व्हिडिओ लाईक करा, जेणेकरून आपण लाईक केल्यामुळे हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचेल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि या आंदोलनाची जी काही धग आहे ती सुद्धा जनतेपर्यंत पोहोचेल. म्हणून आपल्याला विनंती आहे, प्रत्येकाने हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्यांनी हा व्हिडिओ लाईक केला नाही त्यांनी हा व्हिडिओ लाईक देखील करा. सोलापूर, संगमनेर, औसा, वाशिम, परभणी, नांदेड सरकारचा जाहीर निषेध असंही कमेंटच्या माध्यमातून लोक म्हणतायत. आणि पुन्हा एकदा पोलीस प्रशासन इथे आलेलं आहे. पुन्हा एकदा पोलीस इथे आलेले आहेत. काय घडतंय बघूया. पोलीस पुन्हा एकदा या ठिकाणी आलेले आहेत. पोलीस पुन्हा एकदा या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा पोलीस इथे आलेले आहेत. अहिल्यानगर, संभाजीनगर, रत्नागिरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सगळे बांधव या आंदोलनाकडे लक्ष ठेवून आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा पोलीस इथे आलेले आहेत. त्यांनी काय मार्ग निघतोय ते बघणं गरजेचं आहे. मनोजदादा जरांगे पाटील यांनी आंदोलकांना खाली येण्यासाठी आता विनंती केली आहे, त्यामुळे पोलिसांनी थोडासा सुस्कारा सोडलेला आहे. आणि या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील हे वारंवार आंदोलकांना खाली येण्यासाठी विनंती करतायत. आता सध्या मनोजदादा जरांगे पाटील हे मीडियाशी या ठिकाणी संवाद साधत आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय आत्ताची ही सगळी लाईव्ह दृश्य आहेत थेट मस्साजोगमधली. आणि पोलीस येत आहेत, जात आहेत, सतत या ठिकाणी पोलीस येत आहेत, जात आहेत. प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत लाईव्ह पोहोचवण्याचं काम केलं आहे. आणि स्वतः धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवरती चढलेले आहेत. वैभवी देशमुख, संतोष अण्णा देशमुख यांची मुलगीसुद्धा पाण्याच्या टाकीवरती चढलेली आहे. आणि या ठिकाणी स्वतः संघर्ष होते मनोजदादा जरांगे पाटील जवळपास 11:30 वाजल्यापासून इथे या मस्साजोगमध्ये आहेत आणि ते या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी थांबवावं यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. कारण कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना घडू नये यासाठी ते स्वतः या ठिकाणी काळजी घेत आहेत. सांगली जिल्हा आटपाडी येथून बांधव पाहत आहेत, लातूर म्हणत आहेत. अनेक बांधव या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारचा जाहीर निषेध या ठिकाणी असंख्य लोक या ठिकाणी व्यक्त करत आहेत. आत्ताची ही सगळी लाईव्ह दृश्य आहेत थेट आपण पाहतोय. थेट मस्साजोगमधली ही सगळी लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे आणि संपूर्ण मीडियाचं सुद्धा लक्ष या ठिकाणी आहे. या ठिकाणी जर आपण आजूबाजूला बघितलं तर मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्रित आलेले आहेत. या ठिकाणी जर आपण बघितलं तर पाण्याच्या टाकीवरती या ठिकाणी चढलेले आहेत आणि आता स्वतः धनंजय देशमुख हे स्वतः या ठिकाणी खाली येण्याचा प्रयत्न करतायत. आपण कशा पद्धतीने ते खाली येत आहेत ते या ठिकाणी पाहतोय. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विनंतीमुळे या ठिकाणी ते स्वतः या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतायत. या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांना यश आलेलं आहे आणि आता धनंजय देशमुख आता हे खाली येत आहेत.
खाली आल्यानंतर नेमकं काय घडतंय ते पाहणं गरजेचं आहे. स्वतः मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी आहेत आणि व्यवस्थितपणे खाली घ्या अशा प्रकारचं या ठिकाणी आहे मागणी आहे. या ठिकाणी आंदोलक सुखरूपपणे खाली यावे त्याच्यासाठी सगळे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत आणि स्वतः मनोजदादा जरांगे पाटील यांनी विनंती केल्यानंतर धनंजय देशमुख हे आता या ठिकाणी खाली उतरत आहेत. संतोष अण्णा देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख ही आता खाली येत आहे. या ठिकाणी सगळे आंदोलक जे आहेत याही दोन टाक्या आहेत पाण्याच्या, दोन्ही पाण्याच्या टाक्यावरती आंदोलक या ठिकाणी दिसत आहेत. या ठिकाणी आंदोलक अतिशय आक्रमक झालेले आहेत. प्रत्येक अपडेट ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय आणि स्वतः या ठिकाणी धनंजय देशमुख आता खाली येत आहेत. सर जाऊ द्या पलीकडे. ए दादा हां हां नाही काय ए दादा जाऊ दे सर बस इथून घ्यायचं थोडंसं दादा आपण पाहतोय या ठिकाणची लाईव्ह दृश्य थेट इथून आणि वैभवी देशमुख ही मीडियाशी संवाद साधत आहे. मीडियाचे बांधव तिची प्रतिक्रिया घेत आहेत. अमर रहे संतोष अण्णा अमर रहे अशा घोषणा इथे दिल्या जात आहेत. स्वतः मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी आहेत. स्वतः जरांगे पाटील या ठिकाणी बसून आहेत. स्वतः मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी आता बसलेले आहेत. ही थेट दृश्य आपण पाहतोय. मस्साजोग मधली ही सगळी लाईव्ह दृश्य आहेत. मस्साजोग मधली ही सगळी लाईव्ह दृश्य आपण पाहतो. एक मिनिट उतरतो मला उतरतो खाली. थांबा एक मिनिट थांबा. जाऊ द्या हळू जाऊ द्या. एक मिनिट जाऊ द्या खाली. उतरण खाली आता वरची चला जाणे दादू चला. जाऊ द्या खाली जाऊ द्या. मीडियाला जाऊ द्या. मीडियाला जाऊ द्या. खाली चाललं हे सोडते हात सोडते. आता मी खाली उतरवलं हो या ठिकाणी स्वतः मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी खुर्ची घ्या बसा काय मनोजदादा जरांगे पाटील यांनी बसण्यासाठी गावकऱ्यांनी खुर्ची आणली होती. ती खुर्ची या ठिकाणी नाकारलेली आहे. थोडं मागं असं होतं नसेल बाबडीचं. स्वतः मनोजदादा जरांगे पाटील अतिशय व्यवस्थितपणे काळजी घेऊन आपल्या भावंडांना खाली उतरवत आहेत. सरकारचे जबाबदार प्रतिनिधी जरी मसाजोगमध्ये पोहोचले नसले तरी स्वतः मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी विनंती केलेली आहे की सगळ्या या बांधवांनी खाली आलं पाहिजे. स्वतः धनंजय देशमुख यांनी खाली येण्यासाठी त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांच्याच विनंतीवरून या ठिकाणी धनंजय देशमुख आता खाली येत आहेत.
मनोज दादा या ठिकाणी आहेत. संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून या ठिकाणी मनोज दादा आहेत. आपण पाहतोय या घडीची सर्व लाईव्ह दृश्य थेट मस्ता चौकमधून आणि धनंजय देशमुख आता स्वतः या ठिकाणी इथून खाली येत आहेत. आपण पाहतोय मनोजदादा जरांगे पाटील यांनी त्यांना विनंती केली आणि त्यानंतर ते आता हळुवारपणे या ठिकाणी खाली येत आहेत. खाली आल्यानंतर पुढे काय आंदोलनाचा काही पवित्रा आहे का किंवा नेमकं काय घडतं आहे, प्रत्येक अपडेट ही आपल्यापर्यंत आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवत आहोत. स्वतः धनंजय देशमुख आता या ठिकाणी इथून खाली येत आहेत. आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे ते कशा पद्धतीने या ठिकाणी खाली येत आहेत हे देखील या ठिकाणी पाहायला मिळेल. स्वतः धनंजय देशमुख आता खाली येत आहेत. मनोजदादा जरांगे पाटील यांनी या ठिकाणी विनंती केल्यानंतर स्वतः धनंजय देशमुख हे आता खाली येत आहेत. अतिशय आक्रमक असा पवित्रा मसाजोगच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी घेतला होता आणि धनंजय देशमुख यांना अतिशय सुरक्षितपणे आता खाली उतरवण्यात येत आहे. आज धनंजय देशमुख यांनी इशारा दिला होता की मी टॉवरवर चढून त्या ठिकाणी आंदोलन करणार आहे, परंतु अचानक पोलिसांना हुलकावणी देत त्यांनी पाण्याची टाकीवर येऊन या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. कारण तिथल्या टॉवरला त्या ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला होता, त्यामुळं पोलिसांची नजर चुकवत पोलिसांना हुलकावणी देत या ठिकाणी धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवरती या ठिकाणी येऊन आंदोलन करत होते आणि पोलिसांनी खूप आग्रह केला, परंतु मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर आणि त्यांनी विनंती केल्यानंतर आता या ठिकाणी धनंजय देशमुख हे आता खाली या ठिकाणी उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते या ठिकाणी खाली येत आहेत. खाली आल्यानंतर ते काही मीडियाशी संवाद साधतात का हे पण पाहणं या ठिकाणी गरजेचं होणार आहे. या ठिकाणी स्वतः आता या ठिकाणी धनंजय देशमुख हे या ठिकाणी खाली येत आहेत. स्वतः धनंजय देशमुख आता खाली आलेले आहेत. धनंजय देशमुख आता खाली उतरलेले आहेत. मीडियाशी ते काही संवाद साधतायत का ते पाहणं गरजेचं आहे. मला बाजू एक मिनिट मीडियावाले पाठीमागे सरका. मीडिया बाबळीच्या काट्यात खाली धनंजय देशमुख या ठिकाणी चला बाकी चला थांबा हो, हालू नका. थांबा ना राव बाई होऊन इकडं तू काय व्हिडिओ बरोबर. एक मिनिट थांबा हो, बाजूला हो थोडं.
सावकाश. चला 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 पुढचे पुढचे चला पुढे चला पुढचे चला रे पुढे. चला पुढले गाडी घ्यायची गाडी घ्यायची का आपली चला पुढे पुढे. त्यांना हे बरोबर खाली उतरा सगळे सगळे खाली या वरचे तुम्ही पोलीस तिथंच राहा म्हणा. तुम्ही तिथंच राहा, वरीच राहा. त्यांना खाली घ्या सगळ्याला. बाजू. सरकार आहे ते पोरं खाली घ्या सगळे. नाही नाही पोर आहेत वरण. ते पोरं खाली घ्या सगळे. पोरं पण आहेत पोरं. मग पोरं नाही तर काय दोन्ही पण आहेत. ते काय आंदोलन कसं सर्वांना खाली सुखरूपपणे घेऊन आता सगळेजण गावात निघालेले आहेत. मनोज दादांनी सगळ्यांना खाली येण्यासाठी आग्रह केलेला आहे आणि सगळेजण आता हळूहळूपणे खाली येत आहेत. प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्या चॅनलवरून आज दिवसभरातली मस्साजोगमधली प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. बांधवांनो, हे लाईव्ह तुम्ही कुठून पाहताय कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. प्रत्येक अपडेटसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अतिशय मेहनत करून आपल्यापर्यंत प्रत्येक अपडेट पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, काय भूमिका आता प्रशासनाने घेतली पाहिजे या संदर्भात नक्की कमेंट्समध्ये या ठिकाणी चला पुढचे चला. हळूच 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 गडबड करू नका बाकीची. गाडी गाडी सर का बाजूला चल रे लाल शर्ट थोडं. चलतो चल थांबा चल चलतो चल चला हो तुम्ही गाडी नाही आहे. चला माग बघूच नका थांबवू नका. बाबू कर समाधान. चला मोकळं चला मोकळं चला चला या चला पुढे चला थांबू नका. चला मोकळं चला. गावामध्ये आता आम्ही निघालेलो आहोत. अतिशय आक्रमक असा पवित्रा मस्साजोगच्या ग्रामस्थांनी घेतला होता. मनोजदादा जरांगे पाटील दादांच्या मध्यस्थीनंतर या ठिकाणी धनंजय देशमुख हे खाली उतरलेले आहेत. अतिशय जीव घेणं कठोरातलं कठोर अशा प्रकारचं आंदोलन त्यांनी या ठिकाणी केलं आणि मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहतोय ही इथली ही सगळी दृश्य आहेत. मस्साजोगमधली ही सगळी लाईव्ह दृश्य आहेत.
आपण पाहतोय या घडीची लाईव्ह दृश्य थेट मस्साजोगमधून. मस्साजोगमध्ये आज धनंजय देशमुख यांनी जे उपोषण या ठिकाणी केलेलं आहे, आंदोलन केलेलं आहे, त्या आंदोलन या ठिकाणी स्वतः मनोजदादा जरांगे पाटील आल्यामुळं हे आंदोलन आता कसं बसं मागे. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण थोडस मागे सरकून खाली बसून घ्यावं. हा व्हिडिओ तुम्ही कुठून या ठिकाणी पाटील येत आहे, थोडस जागा करावी मध्ये, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडं मागे सरकून खाली बसून घ्यायचंय. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला देखील विसरू नका. आणि जास्तीत पाटलांना मध्ये यासाठी जागा करा, आपण जागा करा थोडी. जास्त बांधवांपर्यंत पोहोचवा, त्याच्यासाठी व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. बाकीचे पुढे कुणीही गर्दी करू नका. आंदोलन संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील जे आहेत थोडंसं मला सतीश दादा ए दादा थोडं सर मागं. या ठिकाणी ए पुढे बसू नका. ओय खाली बसा, खाली बद्री भाऊ ए बस सर का. अरे मध्ये नका बसू ना, ते त्यांना लाईव्ह अरे मध्ये बसू नका त्यांना. बद्री बस थोडं अरे होताना त्यांना